जय श्री कृष्ण माऊली. संत तुकाराम महाराज हरिपाठ. मागच्या एकादशीला आपण 22वा अभंग सांगितलेला आहे आणि आज 23वा अभंग अर्थ सांगणार आहोत. अर्थ कळला तर जीवनाचं सार्थक होईल आणि जर नुसतं गाण्यासारखं बोलत गेलो तर कानावाटे निघून जाईल. ऐकणार कानावाटे आणि दुसऱ्या कानावाटे निघून जाणार. म्हणून अर्थ जर आपण मनात घुसवला तर ह्या अभंगाचं सार्थक होईल. कळेल आपल्याला की संत तुकाराम महाराज काय म्हणतात. म्हणून चला आपण आता अभंगाकडे वळूया आणि आवडला तर कमेंटद्वारे सांगू शकता. काय उपचार करू पांडुरंगा हेची मज सांगा विचारोनी. संत तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा काय उपचार करू तुम्हाला हे मला नक्की सांगा, विचारून सांगा. संकोच करू नका. मी जरी तुमचा दुर्बळ भक्त असेल ना देवा, तरी पण मला न विचारून सांगा बरं का. हे तुका, अरे मला हे आवडतं बोलशील ना. ए देवा, एकच खाऊन खाऊन तुला कंटाळा येतो ना रे, म्हणून मला विचारून सांग. एकच पदार्थ कंटाळा येतो. तुला काय आवडतं ना हे मला सांग देवा. पण देवा, माझ्याकडं काय आहे रे. तुझ्याकडं तर सगळंच काही आहे आणि मी काय देणार. मी फक्त दुबळा भक्ती तोला अर्पण करू शकतो रे. तसं धोंडे जेवण करायला माझी तर खूप इच्छा आहे. उद्या द्वादशी आहेत. मला असं वाटतं रुक्मिणीसह तुम्ही यावं माझ्या घरी आणि धोंडे जेवण जेवावं. पण हे शक्य आहे की नाही हे तुझ्या जवळ आहे. मी जरी किती कळवळ्यानं सांगितलं ना तुला, तरी पण तुझ्या मनात पाहिजे की नाही. तू जर कृपा केली, तू जर स्वतःहून आलास ना, तरच ते शक्य होतं रे. माझ्या प्रार्थनेनं काही होत नाही बघ. तुला सगळं माहितीये, कोणत्या जीवाचा उद्धार करायचा, कोणत्या जीवाचा नाही करायचा, हे सगळं तुझ्या हातात आहे रे. म्हणून उद्या धोंडे जेवणाला येशील की नाही हे मला विचारून सांग बरं का. हे चिमज सांगा विचारोनी. हे मला विचारून सांगा का उद्या धोंडे जेवणाला येणार की नाही. पण देवा, पुढचं चरण तर अवघडच आहे हो. कोणता पदार्थ उना तुझ पाशी, बोलाया वाचेशी मौन पडे. पण तू माझ्या घरी धोंडे जेवण करायला येशील ही जरा शंकाच वाटायला लागली. कारण कोणता पदार्थ तुझ्या जवळ कमी आहे. अरे तू ब्रह्मांडाचा मालक, त्रिभुवनाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. पण हे बघ, तू जरी ब्रह्मांडाचा धनी असशील ना, सगळं काही आहे तुझ्या जवळ, सगळे पदार्थ तुझ्या जवळ आहेत. जर मी या पदार्थाचं वर्णन करीत जर बसले ना, तर माझी ही वाचा मौन पडेल रे देवा. अरे तू सगळं काही, सगळं ऐश्वर्य संपन्न आहेस, पण भक्ताची कळवळा मात्र तू जाणतोस हे मला नक्की माहितीये बघा. कारण दीननाथ ब्रीध सांभाळी आपोले. तू दिनाचा नाथ आहेस, म्हणून मला शंका करायची गरज नाही. कारण माझ्या मनातलं तर सगळं काही जाणतोस ना. कळवळा उत्पन्न होते की नाही हे पण तुला माहितीये. मनातलं सगळं काही जाणतोस. कळवळेने जर बोलवलं ना, तर शबरीची बोर पण तुला कमी पडतात रे. जर मनातून
कळवळेनं बोलवलं तर द्रौपदीचं भाजी पान पण तुला पुरेसं आहे. जर मनातून निर्मळ मनानं जर बोलवलं ना तर इदुराच्या पातळ कण्या पण तू वरपून खातोस रे. अरे जर मन स्वच्छ असेल ना तर आळ्या जाळे पडलेले सुदाम्याचे पोहे पण तू खातोस. मग माझं धोंडे जेवण काय तुला वावडं आहे का? माझ्या मनात तेवढी भक्ती नाही का? कळवळा नाही? सांग. सगळं काही आहे रे तुझ्या जवळ, तरी पण एकदा विचार कर आणि तू धोंडे जेवणाला द्वादशीच्या दिवशी माझ्याकडे ये. शंकर शेषादी करीती स्मरण, तेथे माझे मन गाऊ न शके. हे देवा, कैलास पर्वतावर शंकर देवादी देव महादेव ते 5 मुखानं सतत तुझं वर्णन करतात आणि माझं एक मुख काय वर्णन करील? आणि वर्णन करायला गेलं तर संसारात चित्त भरकटत. हे मन चंचळ आहे. सध्या मुंबईत तर गावाकडं असं भटकतो. मग कसं रे नामस्मरण होईल सांग बरं? अरे 5 मुखाचा महादेव सतत नामस्मरण करतो, मशानात जाऊन बसतो आणि अंगाला भस्म लावतो. कोणी जवळ येऊ नये म्हणून गळ्यात साप धारण करतो, वाघाचं सिंहासन. आणि माझ्यासारख्याची काय भक्ती होईल? मी तर दुर्बळ आहे रे तुझ्या पुढं, ह्यांच्या पुढं, शेषनारायणा पुढं आणि शंकरा पुढं. शेषनारायणानं स्वतः तुला अंगावर धारण केलेलं आहे आणि त्यांच्या 1000 जिभा तुझं नामस्मरण करतात. त्यांच्या जिभेला चिरा पडल्या रे. आणि माझं एक मन काय गाऊ शकेल? एक मन काय करणार आहे? नाही गाऊ शकत माझं एक मन. म्हणून तू थोडासा येशील की नाही शंका वाटते. कारण इकडे तिकडे पण भटकत ना मन, सारखं तुझ्याच पायी नाही ना, नामदेवासारखं, जनाबाई सारखं. देवा, माझं मन गाऊ शकतं कारण माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. माझ्या वडिलाची परंपरा आहे तुझी भक्ती करण्याची, म्हणून माझं मन तुझ्या पायापाशी लागतं. इंद्र सुरवर वाहती सुमने, तेथे म्या वाहने काय एक. हे देवा, मी दुर्बळ आहे. इंद्राच्या काय मोठ्या मोठ्या बागा आहेत, जे नाही ते फुलांचे झाड आहेत आणि ते तुला सुमनांच्या माळा करून वाहतात. मग तिथं मी काय वाहू रे? त्यांच्या एवढी माझी पात्रता नाही, मग काय वाहू मी आता? सांग ना. परी आवडीने जोडोनी ओंजळ, बुकावा हुमाळ तुळशीची. बुकावा हुमाळ तुळशीची, बुकावा हुमाळ तुळशीची. हे बघ, मी काय करील माहितीये? आवडीनं मी वंजुळ करील आणि त्याच्यात बुक्का आणि तुळशीची माळ घेईल आणि ही मी तुला अर्पण करील. एवढी करू शकेल. पण तन मन धन ये अर्पुनी प्रभूला भक्ती करा निष्काम. अशा प्रकारे मी तुला हे वाहणार बघ. तन म्हणजे शरीर आणि हे मन तुला अर्पण करून ही तुळशीची माळ आणि बुक्का तुला अर्पण करू शकतो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. उने पुरे तुम्ही करून या सांगा, जीवा लागी मज सुख तेव्हा. हे बघा,
हे देवा, मी वाहणार आहे, पण कमी पडलं का पूर्ण झालं हे तुम्ही मला सांगा. जर तुम्ही मला सांगितलं ना, हे तुका, अरे पुरे झालं रे तुझा बुक्कान तुळसच, हेच मला भरपूर आहे रे, कारण तू तन आणि मन मला अर्पण केलंस. जर असं बोललास ना देवा, तर माझ्या जीवाला ना आनंद वाटेल बघ, आणि मी सुखानं डोलन का माझ्या विठोबाला आवडलं. तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना, तुम्हा नारायणा सेवकाची. एवढी प्रार्थना देवा ऐका, आणि ही प्रार्थना आहे, तुझा सेवक आहे रे. अरे देहूपासून मी पंढरपूर पर्यंत येतो, मग सेवकच ना. तुझ्या पायी संसाराची राख रांगोळी केली, ती जिजाई रोज तुझ्या नावानं ओरडते, तरी पण मी दुर्लक्ष करून तुझ्या जवळ येतो. मी अर्पण काय केलंय तुला? तन आणि मन हे अर्पण केलंय देवा. बघ तुला आवडेल की नाही आवडेल हे तुझ्या जवळ आहे. संत तुकाराम महाराज हरिपाठ. अभंग आवडला तर संतांचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढचे पण अभंग पाहता येतील. आणि आवडला तर कमेंट मध्ये सांगू शकता.